पण आम्हाला शिस्त पण तेवढीच लावायची आहे. नगरपालिकेने अनेक विकासकांना नोटिसा दिलेल्या आहेत की त्यांनी महसूल बुडवलेला आहे. तो प्रकरण 2022-23 पासूनचा पुढचा आहे. नगरपालिका प्रत्येक वर्षी ऑडिट करते. तिला प्रत्येक वर्षात त्या गोष्टींचं रक्कम असलेली माहिती असायला पाहिजे. तो 2026ला आल्यानंतर आज प्रशासकीय कारभार संपल्यानंतर ती निर्देशनात कशी येते आणि त्या ज्या विकासकांचे त्यांनी परवाने रद्द केलेले त्यांचे परत भविष्यामध्ये सीसी हे परवाने मान्य करण्यासाठी कौन्सिल त्या गोष्टीला सकारात्मक पाहिलं. सेम प्रश्न काल कॉन्सेप्टमध्ये झालेला होता. एक आमच्या नगरसेवकांनी पोटतिडकीने मांडलेला होता की आता त्या बिल्डिंगमध्ये राहिलेल्या रहिवाशांचं काय भविष्यात. सर्वात पहिली गोष्ट सांगतो की आमच्या मुख्याधिकाऱ्यांना आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही हे प्रकरण शोधून तरी काढले आणि अजून किती आहेत ते पण आम्ही शोधायला सांगितले आहे. यामध्ये पोलीस स्टेशनला आम्ही एफआयआरचं पत्र दिलेलं आहे. ईडे साहेबांकडून आम्हाला दुसरं एक पत्र आलेलं आहे की बाबा त्यांना एक विस्तृत माहिती अजून पाहिजे की जेणेकरून त्यांना डिटेल, कारण की टेक्निकल मुद्दे आहेत सर्व बरेचसे, त्यावेळी त्यांनी एक विस्तृत आमच्याकडून एक पत्र सांगितलेलं ते आमचा एक अहवाल आज किंवा उद्या पोलीस स्टेशनला दाखल होईल. पण त्याच्यानंतर प्रॅक्टिकली नगरपालिकेकडून एफआयआर केव्हा दाखल करायची हे त्यांच्याकडून ठरवलं होतं. आणि तो उद्या कसं की ते एफआयआरच्या टिकली पण पाहिजे ना उद्या कोर्टात कोणाच्या विरुद्ध करायची. तर त्याच्यासाठी आणि त्याच्या मीनवाईल जे काय आहेत म्हणजे बिल्डर आहेत त्यांनी ऑलरेडी पोलीस स्टेशनला सुद्धा कंप्लेंट त्यांच्या वतीने केलेली किंवा आम्हाला असं समजलं की आमच्याकडे या पावत्याच्या जो काही म्हणता कॉमन म्हणता आहे 2-3 व्यक्ती मिडिएटर त्यांच्या माध्यमातून आमची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी त्यांचा जे काही आहे पोलीस स्टेशन पोलीस चौकशी त्यांनी चालू केलेली आहे. पण फक्त आता राहिलेली की आमच्याकडून त्यांना एक विस्तृत अहवाल द्यायचा त्या हिशोबाने कोणावर एफआयआर दाखल करायची त्या बाबतीत ठरवलं. पण 100% यामध्ये जे काही दोषी असतील त्याला कोण पाठीशी घालणार नाही. आमच्याकडून जे काही परवाने दाखल रद्द केलेले आहेत त्या बाबतीत महाराष्ट्र शासनाचे जे काही गाईडलाईन्स असतील त्या हिशोबाने जर त्यांना देता असेल तर आम्ही त्यांना पूर्ण देऊ. मग त्याची जे काही शास्ती किंवा जी काय असेल ती पूर्ण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आज बजेट आपण केलेला